त्यासोबतच इथे आज नारळी पौर्णिमा कशी उत्साहाने साजरी केली जाते ना तेही मी पाहिलं. तर मी गेलो ना तिथून श्री वेताळ देवाच्या इथून पालखी घेऊन जातात. त्याच्यामध्ये नारळ असतो आणि पालखी खूप सुंदर सजवलेली आहे आणि पूर्ण कोलीवाड्यामध्ये ही पालखी ना फिरवत नाचत गाचत घेऊन जातात. यामध्ये वयस्कर मंडळी त्यासोबतच तरुण मंडळी सुद्धा सहभागी असते. खरं म्हटलं तर ह्या आजींना पाहून ना मला 2 शब्द आठवले. समुद्रांच्या लाटांशी बोलणारी वस्ती, आगरी कोळींची मेहनत आणि मस्ती, हिंगलाय देवीच्या अंगणी आज कित्येक पिढ्यांच्या पावलांचा अमर आवाज. बघा ना ह्या वयात सुद्धा किती उत्साहाने या आई नाचत आहेत. समुद्रकिनारी पोचलो आणि मला दुसराच अनुभव काहीतरी जाणवलं. खाऱ्या वाऱ्यात झुलते इतिहासाचा गंध, कष्टाने फुललेला प्रेमाचा आनंद. आणि हा आनंद कुणामुळे आहे? बापजाद्यांची चाल, गाणी आणि नृत्यामुळे. जेव्हा त्या बंदरावरती पोचलो तेव्हा एक गोष्ट जाणवली. नारळी पौर्णिमा हा फक्त सण नव्हे, हा आहे आगरी कोळ्यांचा मनातला भाव. हा वारसा आहे, काल आज आणि उद्या असाच चालत राहील. पिढ्यानपिढ्या चालणारा आगरी कोळ्यांचा हा सण महान आहे. व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा. धन्यवाद.